नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्यात? तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून हिंदू नववर्ष म्हणजेच मराठमोळ्या सणाचा, गुढीपाडव्याच्या सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हा गुढीपाडव्याचा सण तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चैत्र शुक्ल पहिल्या दिवशी आपला हा मराठमोळा सण किंवा नवीन वर्षाचा, आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते. ती अगदी उत्साहाने आणि आनंदाने आपण सुरुवात आहे ती करतो. आणि गुढीच्या सणाची तर तयारी अगदी खूप दिवसापासून सुरू झालेली असते प्रत्येकीची, की गुढीला साडी कोणती नेसवायची, गुढीकाठी केवढी आणायची, गुढीच्या इतर गोष्टींची तयारी, मग हार म्हणा, फुलं म्हणा, लिंब म्हणा, आंबा म्हणा, विड्याची पानं म्हणा. इथे पहा, मी चाफ्याच्या फुलांची माळ केलेली आहे गुढीला. आणि आम्ही ना लहानपणी असंच करायचो. त्यावेळेला झेंडूची पानं, फुलं किंवा हे हारचा हा काही गावाकडे प्रकार नसायचा. लहानपण इतकं सुखद आणि छान गेलं आहे ना, की अगदी आठवलं लहानपण की रमून जायला होतं त्याच्यामध्ये. कारण इतक्या सोयी त्यावेळेला नव्हत्या, त्यामुळे सगळ्या साधेपणाने होणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. सणवार सगळे आपण साधेपणाने साजरे करायचो. पाडवा म्हणजे आमच्या गावची यात्रा असायची. 2 दिवस गावची यात्रा असल्यामुळे पहिल्या गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी असायची आणि पुरणपोळीची तयारी आईची पहाटेपासूनची सुरुवात असायची. आणि आम्ही मात्र 2 दिवस अगोदर अगदी विटांचा, खड्यांचा, दगडांचा, मातीचा, शेणाचा सगळ्यांचा एकत्र मिक्स करून ओटा बनवायचो किंवा कट्टा बनवायचो. आणि त्या चौकोनी कट्ट्यावरती 2 फूट बाय 2 फुटाच्या कट्ट्यावरती आपल्या गुढीला सजवायसाठी रांगोळींनी छान नक्षी काढायचो. आणि ही जी चाफ्याची फुलं आहेत ना, त्यांच्या माळा करून अगदी त्या फुलं व्हायच्या अगोदर ज्या कळ्या असतात त्यांचे घोडे करून पूर्ण त्या कट्ट्यावरती सजवायचो गुढीच्या शेजारी. ही आमची होती सजावट. आणि आत्ता मात्र तयार हार आणले की संपलं आपलं काम. कारण आपलं लहानपण जसं होतं तसं आता काहीही राहिलेलं नाही. बराच फरक आणि बराच बदल आलेला आहे. कारण लहानपण इतकं सुंदर गेलेलं आहे आपलं. प्रत्येक गोष्ट घरच्यांसोबत आपण एन्जॉय केलेली आहे. अगदी नव्या कापडापासून नव्या चपलांपर्यंत सगळ्या गोष्टी आपण हौसेनं वाट पाहायचो की ती मला गोष्ट मिळणार आहे. आता मात्र मनातील तेव्हा आपण शॉपिंग करतो, मनातील तेव्हा गोष्टी घेतो. सो प्रत्येक गोष्टीची हळूहळू थोडीशी हौसमौस कमी होत चाललेली आहे. सणाची जी क्युरियोसिटी असते ती कमी होत चाललेली आहे म्हटलात तरीही चालेल. या सगळ्या गप्पांमध्ये तुम्ही पाहताय, मी काल जी गुढीसाठी साडी बनवलेली होती शाही मस्तानी पॅटर्न सोबत ब्लाऊज पीस, टॉवेल, टोपी, हे सगळं मी गुढीकाठीच्या इथे बांधलेलं आहे. आणि त्यानंतर आपला जो कलश असतो तो त्याच्यावरती घातलेला आहे. कलशाला जेव्हा मी हळदी कुंकवाची बोटं लावली तेव्हा मात्र ती बाहेर जाऊन लावली आणि तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. कारण कलशाला सुद्धा हळदी कुंकवाची स्वस्तिक काढावं किंवा हळदी कुंकवाची 8 ठिकाणी बोटं लावावी. कोणी 5 लावतं, कोणी 7 लावतं, कोणी 8 लावतं. तर या पद्धतीने बघा, आता बाहेर आमचा गुढी उभा करण्याची तयारी चालू आहे. चौरंग आणि आरतीचं ताट घेऊन मी बाहेर गेली होती. आणि यावेळेच्या गुढीची गंमत तुम्हाला सांगू का? आम्ही लहानपणी गुढीकाठी जी आहे किंवा हा चिवा आहे, त्याला चिवा म्हणतात, पण ॲक्च्युली आज तिला गुढी म्हणतात. तर ही गुढीकाठी आणण्यासाठी मी माझ्या बाबांच्या म्हणजे माझ्या तात्यांच्या आठवडाभर मागे लागायची अगोदर, की सगळ्यात उंच गुढी आपली असली पाहिजे बरं का तात्या. कारण सगळ्यात उंच चिवा, उंच गुढी जे आणेल त्यांना मान असायचा आपल्या गावामध्ये, की बाबा हां, आज यावर्षी यांची गुढी खूप मोठी आहे. अक्षरशः तो गुढीकाठीचा चिवा आवरता आवरायचा नाही 2 माणसांना इतका लांब सडक असा उंच असायचा. आणि प्रत्येकाच्या घरासमोर उंच उंच गुढ्या उभारलेल्या असायच्या. आईचं नऊवारी लुगडं किंवा नऊवारी साडी असायची गुढीला, टॉवेल टोपीसोबत बरोबर गुढी उभं राहिली जायची. आणि सकाळी लवकरात लवकर आपली गुढी उभं राहावी हे सगळ्यांचा अगदी प्रण असायचा, की सकाळी पहाटे उठून पुन्हा तो ओटा सारवून घ्यायचा, मग त्याच्यावरती रांगोळी काढायची, गुढीकाठी उभी करायची, साईडला फुलांनी चाफ्याच्या माळा बांधून गुढीकाठीला हळदी कुंकू वाहिलं की मग आमची सजावट सुरू असायची. आणि या सजावटीमध्ये सजवून झालं की मग भूक तहान काही आठवायचं नाही. अगदी त्यानंतर घाई असायची, पटकन उरकून आपल्याला जत्रेत जायचं आहे. कारण जत्रा सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे इथे दुकानं लागेपर्यंत आमच्या 4 फेऱ्या झालेल्या असायच्या. अशी आमची लहानपणीची गंमत. तुम्ही सुद्धा तसा लहानपण काढला असेल किंवा घालवला असेल एन्जॉय करत, मजा घेत प्रत्येक गोष्टीची, सणासुदीची. तर नक्कीच मला कमेंट करा. कारण आत्ता तसं पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही ना. आपल्या मुलांना बारीक सारीक गोष्टी माहीत असतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला समजावून सांगायला लागतात. आणि यावेळेला रेग्युलरपेक्षा गुढीकाठी मी मोठी आणली होती, कारण लहानपणीची आठवण आली गुढीकाठी घेताना. त्या काकांना म्हटलं थोडे जास्त पैसे घ्या काका, पण मला एकदम उंच जी गुढीकाठीची आहे
उंच गुढीकाठी त्या जोडीमध्ये तीच हवी आहे. सो त्या काकाने सुद्धा मला दिलेलं आहे. गुढी अगदी आमची दुसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोचली होती. माझा मुलगा थोडा हसत होता की मम्मा केवढी मोठी गुढीकाठी आणलेली आहेस यावेळेला. आणि ह्या चर्चा सगळ्या चालूच होत्या. माझ्या शेजारी बघा, शेजाऱ्यांनी गुढी उभं केलेली आहे माझ्या अगोदर. मी देवपूजा वगैरे आतमध्ये करत होती. हे सगळं उठून आम्ही सोबत क्लीन केलं होतं, सकाळी लवकर धुवून काढलं होतं. मी आज देवपूजा करून उरकेपर्यंत त्यांची गुढी उभी राहिली होती. त्यानंतर माझी गुढी उभी राहिलेली आहे. या वर्षीची गुढी माझी उंच आहे. सो एकदा पूजा करून घेते आणि पुन्हा तुम्हाला गुढी आपली कुठपर्यंत गेलेली आहे ती दाखवणारच आहे. व्यवस्थित सगळी पूजा केलेली आहे. जेवढं जमेल, जितकं जमेल, जेवढं शक्य असेल तितकं पूजेचं साहित्य मी गोळा केलं होतं. आणि इथे माझी पूजा चालू आहे. आमचे शेजारी मंडळी आहेत, ते त्यांची गुढी झाली होती, सो ते मंदिरात चालले होते आणि आम्हालाही मंदिरात उरकून हे सगळं जायचं होतं. कारण दिवसभरामध्ये मग पुन्हा मंदिरामध्ये गर्दी होते. कारण गावची यात्रा असल्यामुळे पटापट सगळे गुढी बांधतात. गुढी बांधण्यात व्यस्त असतात, तोपर्यंत मंदिर मोकळं असतं, गर्दी कमी असते. सो म्हटलं सकाळ सकाळी आपण मंदिरात जाऊन येऊ. इकडे गुढीची पूजा झाली, आरती वगैरे झाली. मी ते कापूर खालीच लावला होता, कारण चौरंगावरती म्हटलं नको, थोडंसं गरम होईल, चौरंगाचं लाकूड आहे ते. इथे बघा आमचे शेजारी म्हणतायत की गुढीची साडी कुठे आहे, गुढीला साडी बांधलीच नाही का, म्हणून वाकून पाहतायत वरती येऊन. सो त्यांची चाललेली आहे गंमत की यावर्षी खूप उंच गुढी तुम्ही उभारलेली आहे. छान वाटलं मलाही, थोडंसं नेहमीपेक्षा वेगळं लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत माझीही गुढी यावेळेला उंच होती, अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोचली होती. सो इकडे गुढीकाठीची पूजा झाली, गुढी उभं राहून झाली, व्यवस्थित सागर संगीत पूजा केल्यानंतर इथे आहो ना. आणि आता आमचा जो कॅमेरामॅन आहे, माझा मुलगा, त्याला इथे तिलक लावून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पूजा उरकून घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी श्रीफळ आहे ते वाढवत आहेत आमचे आहो. कारभारी खूप मदत करतात. बऱ्याच वेळेला बरीच माझी कामं जे आहेत ते पेंडिंग असतात, सो ते मला अधूनमधून हेल्प करत असतात. कारण मी सुद्धा बाहेर शॉपवरून उरकून घरी येऊन सगळ्या गोष्टी करणं म्हणजे कधी कधी दमायला होतं. सो त्यांचा जॉब, त्यांचं ऑफिस, त्यांची सगळी महत्त्वाची कामं सांभाळून ते बऱ्याच वेळेला मला हेल्प करत असतात. कारण दोघांनी करायचा आहे संसार, तर तो एकमेकांच्या मदतीनेच होतो. आता गुढी उभारून झालेली होती, बरीच मेहनत सकाळपासून सगळ्यांनी केली होती, म्हणून सगळ्यांसाठी गरमागरम पोहे केले. ॲक्च्युली अगोदर प्लॅन ठरला होता की बाहेर जाऊन मंदिरात दर्शन करून आल्यानंतर डोसा खाऊन यायचं, कारण आज मला पुरणपोळ्या करायच्या होत्या. पण पुन्हा आणि विचार बदलला. म्हटलं सगळ्यांना सणाच्या दिवशी छान करून घरीच पोहे करून घालू. गरमागरम कांदे पोहे केले होते. इकडे डाळ मी अगोदरच गुढीची तयारी करता करता शिजायला घातली होती. त्यातला येळवणी काढून घेतलेला आहे. आज हा गूळ जो चिरलेला आहे तो माझ्या लेकाने चिरून दिलेला आहे. आणि इकडे हे येळवणी काढून ठेवलेलं आहे. चाळणीच्या खाली बघा येळवणी आहे. तर ह्याची कटाची आमटी म्हणजे शेक करायची आहे. आणि इकडे ही नाश्त्या पाण्याची, चहा पाण्याची भांडी पडलेली आहेत. सगळ्या गोष्टी उरकायचं म्हणलं की सणासुदीला एखादं काम पाठीमागे पडतच. आता इथे डाळ व्यवस्थित येळवणी काढल्यानंतर थोडीशी सुकली होती, त्याच्यामध्ये हा गूळ घातलेला आहे. आता गूळ किती घातला आणि डाळ किती आहे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर सांगते. अर्धा किलो डाळ घेतली होती चणा डाळ पोळ्यांसाठी. त्याच्यामध्ये मी 550 ग्रॅम गूळ घालते, कारण मला थोडासा चढता गोडवा आवडतो पुरणपोळ्यांमध्ये. सो डाळ इकडे पुरण आहे तो गूळ डाळ मिक्स होऊन गॅस चालू आहे. तोपर्यंत नाश्ता झाला होता, 5 मिनटं मुराला ठेवला होता. पोहे झाल्यानंतर म्हणजे छान त्याचा लिंबू साखरेचा आरोमा त्याच्यामध्ये टेस्ट देऊन जातो. आणि आता नाश्ता बनवतीये, वाढतीये. गरमागरम कांदा पोहे खायला या. कोणाकोणाला आवडतात सांगा मला कमेंट सेक्शनला. पोटोबा झाला, आता विठोबा करायला स्वारी निघाली. गावामध्ये पोचल्यानंतर तुम्ही गर्दी पाहताय. सगळ्यांना मंदिरामध्ये देवाचं दर्शन करायचं आहे. आणि हे डोळसनाथ महाराजांचं मंदिर आहे, छान सजवलेलं आहे. सगळीकडून मंडप घातलेला आहे की येणाऱ्या भाविकांना दर्शनाला ज्या येतात भाविक त्यांना उन्हामध्ये उभं राहायला नको. तरीसुद्धा अर्धा ते पाऊण तास आम्हाला लाईनमध्ये लागला होता, कारण उशीर होऊन गेला होता नाश्ता पाणी करून गेल्यामुळे. आणि इथे बघा बैलगाड्यांची शर्यत इतकी असते तळेगावमध्ये, वेळ आहे लोकांना. खूप हौशी कलाकार आहेत. सो देवाच्या दर्शनाला जेजुरीचा भंडारा उधळलेला होता. बैलांच्या अंगावरती खिलारी पाडे जे होते त्यांच्या, आणि देवदर्शनाला आणले होते. सो त्यांचासुद्धा तुम्हाला छोटासा व्हिडिओ क्लिप दाखवलेला आहे. आतमध्ये मंदिरामध्ये सुद्धा खूप सुंदर सजावट केली होती. या गावचे जे ग्रामदैवत आहेत श्री डोळसनाथ महाराज, त्यांच्याच नावची ही जत्रा असते. 2 दिवस खूप मोठी जत्रा भरते आणि सगळे भाविक अगदी मनोभावे
देवदर्शन करण्यासाठी येतात. आतमध्ये इतकं सुंदर सजवलं होतं, मंडप वगैरे सुंदर घातला होता, प्रत्येकाची सोय व्यवस्थित केली होती. आणि याच मंदिरामध्ये दीपोत्सवसुद्धा असतो दसरा झाल्यानंतर. तर त्यावेळेला तुम्हाला दीपोत्सवाचा सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, पाहिला नसाल तर नक्कीच पाहू शकता. अख्खं हे जे मंदिर आहे श्री डोळसनाथ महाराजांचं, ते पूर्ण दिव्यांनी उजळून निघतं आणि दिव्यांच्या वातीच्या प्रकाशामध्ये लख्ख प्रॉपर देवदर्शन आपण करू शकतो. इतका सुंदर नजारा असतो की अगदी डोळ्यांना दिपवून ठेवतो. तुम्हाला नेक्स्ट टाईमच्या दीपोत्सवामध्ये नक्कीच पुन्हा हा व्हिडिओ मी शेअर करेन. तसं तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. आता आम्ही हळूहळू आमची जी रांग आहे ती मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आली होती, म्हणजे मंदिराचा जो उंबरठा आहे तिथपर्यंत आली होती. आणि इथे आता बघा आतमध्ये तुम्हाला गाभाऱ्यात दाखवते, भरपूर मंदिरामध्ये गर्दी आहे. पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा होत्या, त्यासुद्धा वैतागल्या होत्या लोकांना अरेंज करता करता. सो इथे बघा थोडंसं क्लोजअप घेऊन तुम्हाला डोळसनाथ महाराजांची मूर्ती आणि त्यांच्या सव आहेत त्या दाखवते. जोडी इथे विराजमान आहे. ह्या अख्ख्या गावाचं ग्रामदैवत आहे, खूप मान्यता आहे ह्या दैवताची, डोळसनाथ महाराजांची. सो यांचं दर्शन घ्यायला इतके भाविक इतक्या श्रद्धेने एवढी गर्दी करतात की संध्याकाळी अजून लाईन कुठे जाईल, रांग कुठे जाईल हे माहीत नव्हतं. म्हणून आम्ही सकाळीच आलो होतो. दर्शन झालं छान आणि त्यानंतर मंदिराला इकडे आपण पूर्ण प्रदक्षिणा घालणार आहोत. आणि ह्या साईडनी सुद्धा तुम्ही बघा, मंदिराच्या बॅक साईडनी इतक्या सुंदर सुंदर पोस्टर्स लावून, फोटोज लावून खूप सुंदर ॲट्रॅक्टिव्ह अशी कलाकृती ते सादर केली होती. तिथे बरेच भाविक फोटोसुद्धा काढत होते. आता दर्शन घेऊन खाली आल्यानंतर लक्ष गेलं सगळ्यात अगोदर ते आमचं हा मस्त लाल लाल दिसणारा खाजा, रेवड्या, पेठा ते प्रसाद म्हणून खरेदी केलं. पुन्हा घरी आले, घरी येऊन भांड्यांचा ढीग होता तो घासला, पुरणपोळ्याला घातलेला आहे कारण आता बराच उशीर झालेला आहे. 1:30 वाजले होते माझा स्वयंपाक होता. घरी असले सुट्टीच्या दिवशी की 1 सव्वा 1 पर्यंत आम्ही जेवतो, पण आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक, बाहेर जाणं, गुढीची तयारी सगळी आवरावर करता 1:30 वाजले होते पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत. इथे बघा तुम्हाला पोळी शेकवताना दाखवते, टम्म फुगल्या होत्या गुबगुबीत अशा या पिठावरच्या पोळ्या आहेत. ॲक्च्युली आमच्याकडे तेलावरच्या पोळ्या करतात कोल्हापूरला, पण माझ्या मुलांना लहान असल्यापासून या पोळ्या खायची सवय आहे पिठावरच्या. तर गावी कधी आम्ही गेलो तर तेलावरच्या पोळ्या करतो किंवा माझ्या जाऊबाई करतात सुंदर तेलावरच्या पोळ्या. माझी आईसुद्धा खूप छान सुगरण होती, छान पोळ्या करायची. पोळ्याच काय प्रत्येक स्वयंपाक खूप सुंदर करायची. आणि मी ह्या पिठाच्या पोळ्या करते आणि तुपावरती भाजते, कारण मुलांना लहानपणापासून याच पोळ्यांची सवय आहे. त्यामुळे तेलावरची पोळी गावी गेल्यानंतर कधी खाल्ली की ते म्हणतात, मोठ्या मम्मीचा पुरण संपला होता का गं मम्मा, म्हणून खूप पातळ पातळ पोळ्या केल्यात. त्याच्यामुळे ह्या सवयीच्या पोळ्या ज्या आहेत त्याच त्यांना आवडतात. आणि आता सध्या तर मी गावी गेले की आमचे दादा म्हणजे मोठे दीर जे आहेत त्यांनासुद्धा माझ्याच हातच्या या पिठावरच्या गुबगुबीत पोळ्या आवडतात. छान तुपावरती भाजलेल्या ह्या पोळ्या इतक्या खमंग आणि खरपूस लागतात की छान वाटतं, अगदी आत्मा तृप्त होतो पोळ्या खाताना. इकडे मी पुरणाचे हुंडे करून ठेवले होते, कारण पुन्हा पुन्हा हात खराब होत नाही आणि कणिक आहे ती आपली पातळ असल्यामुळे चिटकत नाही पुरणाचा हात कणकेला. आणि आपण पोळी भाजताना उलटण्याला जास्त पिठाचा प्रकार किंवा जास्त तो किटत नाही, त्यामुळे व्यवस्थित इथे हुंडे मी करून ठेवते आणि मग पोळ्यांना घेते. पोळ्या करताना मी अर्धा मैदा आणि अर्धा गहू पीठ वापरलेलं आहे. जास्त मैदा खाऊ नये किंवा जास्त मैदा पोटात जाऊ नये यासाठी थोडीशी घेतलेली काळजी आहे. तर इकडे बऱ्यापैकी आता पोळ्या माझ्या होत आलेल्या आहेत. अर्धा किलोमध्ये नाही म्हटलं तर या 27 ते 28, थोड्या पातळ केल्या तर 30पर्यंत पोळ्या होतात. एक पोळी तुम्हाला मी इथे दाखवते, इतकी मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे की अगदी ओठाने खाऊ शकाल. आणि आतमध्ये सुद्धा याच्या पुरण जो आहे तो अगदी गच्च भरलेला आहे, त्यामुळे भरपूर भरलेल्या पुरणाची गुबगुबीत अशी ही पोळी आहे. छान तुपावरती भाजल्यामुळे तिचा सुवास इतका सुंदर सुटला आहे. वरून तुम्हाला ह्याच्यावर तूप घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. आता माझा मुलगा म्हटला, ही पोळी तू मुद्दामून का बरं फोडलीस, आता ही पोळी तूच खायची. म्हटलं ठीक आहे मी खाईन, तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं ही पोळी मी फोडून दाखवलेली आहे. सो त्याने ती पोळी माझ्या नावाची ठेवली होती. इकडे फायनली पोळ्या झालेल्या आहेत आणि स्वयंपाक काय काय केलेले दाखवते. इथे बटाट्याची भाजी आहे पोळ्यांसोबत खायला. दरवेळेला पुरणपोळी केली की थोडेसे पुरणाचे हुंडे शिल्लक ठेवते, म्हणजे एक 4 दिवस झाले की पुन्हा पुरणाची पोळी खाऊ वाटली तर खाऊ शकते. ही कटाची आमटी केलेली आहे आणि ही शेवटची पुरणपोळी खरपूस भाजलेली आहे, कारण मला अशी क्रिस्पी पुरणपोळी खूप आवडते.
थोडेसे पापड भाजून देवाला गुढीला नैवेद्य दाखवला की मग जेवायला मोकळे. तुम्हीही या जेवायला. आजच्या गुढीचा स्वयंपाक असा आहे. एकंदरीत आजचा गुढीपाडवा असा साजरा केलेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.